अखेर महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल झाला आहे। काही नवीन चेहऱ्यांना लॉटरी लागलेली आहे, तर काही दिग्गज चेहऱ्यांना डच्चू मिळालेला आहे। त्यामुळे आता याचं कवित्व किती दिवस किती महिने शिल्लक राहणार आहे ते आपल्याला येणाऱ्या काळात करणारच आहे। मात्र हे जे नवीन चेहरे आहेत त्याच्यामधलं त्या चेहऱ्यांची किंवा त्या विभागांची किंवा त्या जिल्ह्यांची खासियत काय आहे, त्यांना देण्यात आलेलं मंत्रिपद याच्यामागे कुठली गणित आहेत, कुठली राजकीय गणित आहेत, कुठली विभागवार गणित आहेत, कुठली राजकीय समीकरण आहेत, कुठली जातीची समीकरण आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन काय खेळी खेळल्या गेलेल्या आहेत। महायुती जरी असली तरी तिन्ही पक्षांनी दिलेले मंत्री आहेत ते काही जिल्ह्यांमधनं काही विभागांमधनं का देण्यात आलेले आहेत या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। अखेर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित। अनेकांना लॉटरी लागली, अनेक दिग्गजांना घरी बसवलंय। त्या दिग्गजांना घरी बसवण्यामागची कारणं काही असू शकतील, पण त्यातले काही चेहरे असे आहेत की त्यांच्यावरती प्रामुख्याने भारतीय जनता पक्षातनं एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी देण्यात येणार आहे अशा चर्चा आणि अशा बातम्या तातडीने लगेचच सकाळीच चालू झाल्या होत्या। त्याविषयी देखील आपण आज बोलणार आहोत। राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला घरी बसवण्यात आलेलं आहे। ते का बसवण्यात आलेलं आहे, त्याच्या मागची कारणं काय आहेत, का त्यांच्यावरती देखील पक्षाची कुठली वेगळी जबाबदारी देण्यात येते का, त्याविषयी देखील आपण बोलणार आहोत। 39 जणांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यातले 6 जण हे राज्यमंत्री आहेत। आता त्या सगळ्यांची नावं काही मी एवढ्या 39 जणांची इथे तुम्हाला सांगणार नाहीये, तुम्हाला सगळ्यांना ती माहिती झालेलीच आहेत। त्यातल्या महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात आपण आज बोलूया। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आणि मी नेहमी जे म्हणत असतो ते, आपण कितीही नाही म्हटलं तरी, सेक्युलरवादाचा पुरोगामीवादाचा डंका कितीही वाजवला तरी, किती ढोल पिटले तरी, उमेदवाऱ्या देताना देखील आणि आता मंत्रिमंडळ विस्तार करताना देखील जातीची समीकरणं ही बघितली गेलेलीच आहेत आणि ती तिन्ही पक्षांकडनं बघितली गेलेली आहेत। शिवाय राजकीय समीकरणं बघितली गेलेली आहेत, विभागवार जी समीकरणं आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था नजरेसमोर ठेवून ती बघितली गेलेली आहेत। त्यातला एक आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला आता लगेच तातडीने सांगतो, जी माझ्या लक्षात आलेली आहे ती की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील आता होणार आहे, पण त्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून देखील शिवसेनेच्या शिंदे गटाने तिकडून मंत्रिपदासाठी एकही व्यक्ती मुंबईतनं प्रामुख्याने दिलेला नाहीये। याचं कारण काय असणार आहे ते आपल्याला मुंबई महापालिका निवडणुका जेव्हा जाहीर होतील तेव्हा किंवा त्याच्या आधी देखील आपल्याला लक्षात येणारच आहे। याचं कारण मी मगाशी म्हटलंय तसं, ठाण्यातनं स्वतः माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवीन चेहरा प्रताप सरनाईक यांच्या रूपाने शिवसेनेने दिलेला आहे। प्रताप सरनाईकांकडेच मुंबई महानगरपालिकेची पण जबाबदारी देण्यात येते की काय शिवसेना शिंदे गटाची, हे बघणं आपल्याला रंजक ठरणार आहे, उत्कंठावर्धक ठरणार आहे। याचं कारण असं आहे, प्रताप सरनाईक हे विद्यार्थी चळवळीतनं नेतृत्व आलेलं आहे, विद्यार्थी चळवळीतनं त्यांची जडणघडण झालेली आहे। मला वाटतं 1982-83 सालापासून ते विद्यार्थी चळवळीमध्ये आहेत, नक्की 1982 सालापासूनच, कारण म्हणजे सांगायला हरकत नाही, मी जेव्हा विद्यार्थी चळवळीत काम करत होतो एका राजकीय पक्षाच्या संघटनेचं, तेव्हा प्रताप सरनाईक हे NSUI काँग्रेसच्या NSUI चे मोठे पदाधिकारी होते। त्यांचं मोठं काम कल्याण, डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्यामध्ये होतं, त्यामुळे ते देखील विद्यार्थी चळवळीतनं वरती आलेलं नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडेच कदाचित ठाणे महानगरपालिकेच्या जोडीनेच मुंबई महानगरपालिका देखील देण्यात येते की काय हे बघणं रंजक ठरणार आहे। आता आपण सर्वात पहिले बघूया की याच्यातनं डच्चू मिळालेली
मंत्री किंवा माजी मंत्री कोण कोण आहेत, कारण ती नावं फार मोठी आहेत आणि ती तिन्ही पक्षात आहेत आणि त्यामुळे ते जास्त काल आणि आज चर्चिली गेलेली आहेत. भारतीय जनता पक्षातनं ज्येष्ठ नेते भारतीय जनता पक्षाचे आणि एकेकाळचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार सुधीर मुनगंटीवार यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर चौथ्यांदा निवडून आलेले रवींद्र चव्हाण यांचं नाव मंत्रिपदापासून वगळण्यात आलेलं आहे. पण लगेच काल अशा बातम्या सुरुवात झाल्या होत्या की त्यांना फार मोठी जबाबदारी म्हणजे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावरती सोपवली जाईल. त्याचं कारण काय असेल हे मी याच्या पुढे तुम्हाला सांगणारच आहे. राष्ट्रवादी पक्षातनं छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. छगन भुजबळांवरती देखील अशी कुठली मोठी जबाबदारी प्रदेशाध्यक्ष पदाची देण्यात येते की काय हे बघणं रंजक ठरणार आहे. अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या नाराजीच्या बातम्या काल आणि आज येत असल्या तरी देखील असं म्हटलं जात आहे की त्यांना सांगण्यात आलं होतं की एकतर त्यांना राज्यपालपदी नेमणूक केली जाईल असं म्हटलं जात होतं किंवा त्यांना पण प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नेमणूक होते का हे बघणं देखील आपल्याला उत्कंठावर्धक आणखी हे अभ्यासाच्या दृष्टीने राजकीय अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचं ठरणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटातनं तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेना शिंदे गटाची जबाबदारी ज्यांनी अत्यंत संयमितपणे माध्यमांसमोर आणि इतर ठिकाणी देखील मांडली होती त्या दीपक केसरकरांना घरी बसवण्यात आलेलं आहे. त्यांच्यावरती कुठली वेगळी जबाबदारी देण्यात येते का ते देखील बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे 152-153 जागा भारतीय जनता पक्षाने या विधानसभेला लढवल्या होत्या आणि त्यातल्या जवळपास 132 ते 134 जागांची थेट जबाबदारी, त्या विधानसभा मतदारसंघांची थेट जबाबदारी भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे मंत्री डोंबिवलीचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे होती. शिवाय ते महाराष्ट्र राज्याचे प्रचार प्रमुख म्हणून सर्व मतदारसंघांमध्ये जबाबदारी बघत होते आणि त्यांच्याकडे ज्या थेट जबाबदारी दिलेले जे 132-134 मतदारसंघ होते 152 मधले, त्यातले जवळपास 128 मतदारसंघ हे निवडून आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे. हे लक्षात घ्या. म्हणजे 137 जे मतदारसंघ आहेत त्यातले 122 मतदारसंघ हे थेट जिथे रवींद्र चव्हाण हे काम बघत होते. राज्याचा प्रचार प्रमुख म्हणून ही जबाबदारी पार पाडत असताना हे वेगळे मतदारसंघ त्यांच्याकडे जे थेट होते ते होते असं समजतंय. असं मी एका अत्यंत महत्वाच्या भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याशी बोललो असताना मला त्यांनी सांगितलं होतं. आणि त्यामुळेच काल जेव्हा त्यांचं नाव मंत्रिमंडळात येत नाही असं कळल्यावरती लगेचच बहुतांश सर्व मेनस्ट्रीम मीडियानी ही बातमी दाखवायला सुरुवात केली होती की रवींद्र चव्हाण यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. याचं कारण त्यांचा हा जो त्यांनी दाखवलेला करिश्मा तर होताच, शिवाय त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीच्या आधी देखील पालघर जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा या 2 जिल्ह्यांची जबाबदारी होती. त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मिळवलेलं घवघवीत यश हे देखील त्याच्या मागचं एक कारण आहे. शिवाय तन मन धन अर्पून रवींद्र चव्हाण कुठल्या प्रकारे काम करतात हे राजकीय अभ्यासक प्रामुख्याने जे मुंबई, ठाणा, कोकण, पालघर हा विभाग सांभाळतात त्यांना व्यवस्थित माहिती आहे. साम दाम दंड भेद हे सर्व प्रकार आणि हे सर्व आयुध वापरून आपला पक्ष, आपली संघटना कशी मोठी होईल याच्याकडे रवींद्र चव्हाणांनी कसं लक्ष दिलेलं आहे हे गेल्या 2-3 निवडणुकांमध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जोडीनेच ते अमित शहा यांचे देखील अत्यंत जवळचे समजले जातात. तोच प्रकार राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील आहे का अशी चर्चा देखील आज दुपारनंतर सुरू झालेली आहे. जेव्हा काल आणि आज सकाळी नाराजीच्या बातम्या छगन भुजबळ यांच्या आल्या तेव्हा असं म्हटलं जात आहे की छगन भुजबळ यांना देखील कदाचित राज्यपालपद किंवा प्रदेशाध्यक्षपद देण्यात येईल की काय अशा शक्यता चाचपून बघण्यात येत आहेत. राहिला प्रश्न सुधीर मुनगंटीवारांचा.
सुधीर मुनगंटीवार हे अत्यंत ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावरती देखील भारतीय जनता पक्ष एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी देईल असं म्हटलं जाते. याच्या आधी ते प्रदेशाध्यक्ष पदी त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे दुसऱ्यांदा त्यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार नाही असा हा नेता मला, मी ज्या मगाशी म्हटलो होतो, त्यांनी मला सांगितलं की कदाचित त्यांना दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपद देण्यात येणार नाही. पण अर्थातच हा भारतीय जनता पक्ष आहे, तिथे धक्कातंत्र हे नेहमी अवलंबलं जातं आणि ते धक्कातंत्र हे कुठल्याही बाबतीत असू शकतं. त्यामुळे मला तो म्हणाला की मी हे सांगू शकत नाही खात्रीने, पण शक्यतो दुसऱ्यांदा प्रदेशाध्यक्षपद त्यांच्याकडे देण्यात येणार नाही आणि ते कदाचित रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाईल. आणि ते जाईल याचं कारण मी मगाशी तुम्हाला सांगितलेल्या ज्या त्यांच्या काही ज्या खासियत आहेत, त्यांच्या ज्या काही महत्वाच्या बाबी आहेत, ज्या संघटनेसाठी आणि पक्षासाठी महत्वाच्या असतात, त्यामुळे ते देण्यात येईल. काल जे मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यातले काही खासियती आहेत, त्यातल्या काही महत्वाच्या बाबी आहेत, त्याच्याकडे आपण एकदा नजर मारूया. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राज्यातल्या 36 जिल्ह्यांपैकी 14 जिल्ह्यांना प्रतिनिधित्वच मिळालेलं नाहीये, तर फक्त 22 जिल्ह्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं आहे. शिवसेनेने त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 6 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. योगेश कदम, आशिष जयस्वाल, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट. तर राष्ट्रवादी पक्षाने 5 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे. माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील आणि इंद्रनील नाईक. तर 19 जणांच्या मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाने तब्बल 9 नवीन चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि ते नवीन चेहरे असे आहेत: अशोक उईके, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, आकाश फुंडकर, नितेश राणे, माधुरीताई मिसाळ, मेघनाताई बोर्डीकर आणि पंकज भोयर. असे जवळपास 20 चेहरे महायुतीने 39 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये 20 नवीन चेहरे दिलेले आहेत. यामध्ये विदर्भातनं, या 39 जणांमध्ये विदर्भातनं आकडेवारी बघा काय आहे ती, मी मगाशी म्हटलंय त्याप्रमाणे. कदाचित आजचा व्हिडिओ थोडा मोठा होण्याची शक्यता आहे, कारण मला तुम्हाला काही गोष्टी डिटेल सांगायच्या आहेत. 39 जणांच्या मंत्रिमंडळामध्ये विभागवार तुम्ही बघा कशी रचना केली गेलेली आहे, किंवा कशी मंत्रिमंडळाची खातेवाटप म्हणून या नको आपण, खातेवाटपातून व्हायचंय, पण मंत्रिमंडळातल्या बर्थ कशा देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही बघा. विदर्भातनं, मराठवाड्यातनं आणि उत्तर महाराष्ट्रातनं जिथनं भरभरून प्रतिसाद महायुतीला मिळाला त्या विदर्भातनं 8 जागा, मराठवाड्यातनं 6 जागा, उत्तर महाराष्ट्रातनं 8 जागा, कोकणातनं 8 जागा आणि पश्चिम महाराष्ट्रातनं 10 जागा महायुतीने मंत्रिमंडळामध्ये घेतलेल्या आहेत, मंत्रिमंडळात दिलेल्या आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी आहे, 56,000 कोटी, तब्बल 56,000 कोटीचा ज्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे, जिच्या निवडणुका फेब्रुवारी मार्च महिन्यात, जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, फेब्रुवारी नाहीच म्हणा, मार्च किंवा एप्रिलमध्ये, तेव्हा होऊ घातलेले आहेत, त्या मुंबईतनं मात्र फक्त 2च मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहेत. फक्त 2 मंत्री आहेत, आणि ते पण कोण? आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा. आश्चर्याची गोष्ट जी मी मगाशी म्हणालो तुम्हाला ती आहे, शिवसेनेचा एकही मंत्री मुंबईतनं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मंत्री मुंबईतनं नाही. कुठल्या कुठल्या समाजाला या मंत्रिमंडळामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे ते देखील तुम्ही मुद्दामून बघा, अत्यंत इंटरेस्टिंग आहे ते. या 39 जणांमध्ये तब्बल 16 मराठा मंत्री आहेत, तर 17 ओबीसी मंत्री आहेत. लक्षात घ्या तुम्ही, मराठा आंदोलनाने जेव्हा गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जोरदार, ज्याला म्हणता येईल की या सरकारला नाकात दम आणला होता, तेव्हा ओबीसीचं पोलरायझेशन अत्यंत खुबीनी महायुतीने आणि प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाने जे केलं होतं, त्या ओबीसी समाजातून तब्बल 17 मंत्री या मंत्रिमंडळामध्ये आहेत.
तर 18 मंत्री हे मराठा आहेत. एवढं मोठं आंदोलन करून देखील मराठा समाजाने, मराठा बांधवांनी महायुतीच्या पदरामध्ये जे भरभरून घवघवीत यश टाकलं, त्याची पोचपावती म्हणून मराठा समाजातले तब्बल 18 मंत्री या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घेण्यात आलेले आहेत. ते मंत्री कोण कोण आहेत ते तुम्ही बघा मुद्दामून. हे तिन्ही पक्षाचे आहेत. मराठा समाजातले मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मेघनाताई बोर्डीकर, आशिष शेलार, एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, योगेश कदम, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, दादा भुसे, अजितदादा पवार, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील आणि माणिकराव कोकाटे. ओबीसी देखील कोण कोण आहेत ते बघा तुम्ही. गिरीश महाजन गुर्जर समाजातून येतात, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, प्रतापराव सरनाईक, अतुल सावे, जयकुमार गोरे, पंकज भोयर, गणेश नाईक, आकाश फुंडकर, आदिती तटकरे, दत्ता भरणे, धनंजय मुंडे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, इंद्रनील नाईक, आशिष जयस्वाल आणि जयकुमार रावल. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ब्राह्मण समाजाचा आहे. मनोहर जोशींनंतर एकदा देवेंद्र फडणवीस झाले होते, नंतर परत 72 तासासाठी 78 तासासाठी झाले आणि आता तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस पुन्हा एक ब्राह्मण चेहरा महायुतीने मुख्यमंत्री म्हणून दिलेला आहे. जैन समाजातनं मंगल प्रभात लोढा येतात, खुल्या प्रवर्गातनं माधुरीताई मिसाळ येतात आणि उदय सामंत येतात. त्याशिवाय मुस्लिम समाजातनं हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं आहे. अनुसूचित जमातीचे 2 जण आहेत, अशोक उईके आणि नरहरी झिरवाळ. तर अनुसूचित जातीच्या 2 जण आहेत, संजय सावकारे आणि संजय शिरसाट. लक्षात घ्या, अत्यंत खुबीनी प्रादेशिक समतोल तर ठेवण्यात आलेला आहेच, पण जातीची समीकरणं ही देखील अत्यंत खुबीनी या मंत्रिमंडळामध्ये जपण्यात आलेली आहेत. हे या इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्चच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचा निकाल लागल्यानंतर ज्या जाहीर होतील, कदाचित त्या एप्रिलच्या एंडला होऊ शकतात किंवा मे मध्ये होतील. त्या दृष्टिकोनातून या मंत्रिमंडळामध्ये अनेक गोष्टी आणि अनेक मंत्री यांची वर्णी लावण्यात आलेली आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. याचं कारण असं, जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा फार मोठ्या प्रमाणावरती बोलबाला आहे आणि तोच आता अजितदादांचा आहे, त्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणि प्रामुख्याने आजूबाजूच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत. कोकणामध्ये 8 मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये देखील 8 आणि 6 मंत्रिपदं देण्यात आलेली आहेत. आणि मी मगाशी म्हणालो तसंच मला स्वतःला असं वाटतं की मुंबई मध्ये जे फक्त 2च मंत्री देण्यात आले आहेत आणि तेही प्रामुख्याने भाजपचे, याचा अर्थ हा स्पष्ट होतोय की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेमध्ये प्रामुख्याने आणि अत्यंत हिरिरीने लक्ष घालतील. मंगलप्रभात लोढा आणखीन आशिष शेलार यांच्या जोडीने. आशिष शेलार हे मंत्रिमंडळात आल्यामुळे भारतीय जनता पक्ष आता मुंबई भाजपचा अध्यक्ष कोणाला करतो हे बघणं देखील अत्यंत औत्सुक्याचं ठरणार आहे. कारण मुंबई महापालिका लढवायची म्हणजे ठाकरे गट याच्या विरोधात प्रामुख्याने ती निवडणूक लढवली जाणार आहे आणि त्यामुळे त्याच तोडीचा आणि त्याच कॅलिबरचा तगडा अध्यक्ष हा भारतीय जनता पक्षाला मुंबईसाठी देण्यात म्हणजे द्यायची आवश्यकता आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि अर्थातच आशिष शेलार यांनी मागच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जो करिश्मा करून दाखवला होता एकटं लढून, तोच करिश्मा पुढे नेणारा अध्यक्ष भारतीय जनता पक्षाला द्यायला लागणार आहे. आणि त्यासाठीच या मंत्रिमंडळामध्ये काही जणांची दामजी आलेली नाहीयेत. मग ते भले विधान परिषदेत नसेल. एक मगाशी सांगायचं राहिलं, विधान परिषदेमध्ये या इकडे फक्त एकच मंत्री आहेत आणि त्या म्हणजे पंकजाताई मुंडे. तिथे तो नियम बाजूला सारला गेलेला आहे. पंकजाताई मुंडे या विधान परिषदेत आल्या असल्या तरी देखील त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली हे इथे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. आणि
288 आमदारांच्या विधानसभेमध्ये 15% गणितांनी 43 मंत्री येऊ शकतात. तिथे 39 जणांनी काल शपथ घेतलेली आहे. 2 उपमुख्यमंत्री म्हणजे 41 जण झाले आणि 1 मुख्यमंत्री म्हणजे 42 जण झाले. 1 जागा, 1 मंत्रिपद, 1 बर्थ अजून शिल्लक आहे असं म्हटलं जात आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे म्हटलं होतं की शरद पवार हे कुठल्याही क्षणी सत्तेमध्ये येऊ शकतात. त्यांच्याकडनं येणारा एखादा आमदार, त्यांच्याकडनं येणारी एखादी जागा ठेवावी मंत्रिमंडळामध्ये म्हणून ही जागा ठेवली गेली आहे की काय, अशी चर्चा काल लगेच राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली होती. येणारा काळ आपल्याला हे दाखवणारच आहे की ही जागा खरोखर कोणासाठी ठेवली आहे. आज सुधीर मुनगंटीवार यांची भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याशी जवळपास 2.5 तासांची मॅरेथॉन चर्चा झालेली आहे. त्यामध्ये त्यांची कशी समजूत घालण्यात आली, त्यांना काय सांगण्यात आलं, त्यांना काय शब्द देण्यात आला, हे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये, येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला कळेल. भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण होतो याच्यावरती अनेक पुढची गणितं भारतीय जनता पक्षाची आणि प्रामुख्याने महायुतीची अवलंबून राहणार आहेत. आजचा व्हिडिओ हा मी केवळ काल झालेल्या मंत्रिमंडळाचं कवित्व अजून काही महिने शिल्लक राहणार आहे आणि त्यासाठीच केला होता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. नवनवीन विषयांसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.